बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्हा कार्यकर्ता गणद्वारा संविधान चौक येथे बहुजन नाईक कांशीरामजी यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यावेळी नागपूर जिल्ह्यातील विविध व शहरातील विविध विधानसभेतील युवांनी एकत्रित येत संविधान चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून संविधान चौक येथे कांशीरामजी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत विचारांचे आदान प्रदान करत चळवळीला गतिमान करण्याचा संकल्प केला। यावेळी उपस्थित युवांनी आपले मत ठेवत बहुजन समाज पक्षाला समोर नेण्याकरिता युवांनी या चळवळीमध्ये सहभाग घ्यावा व या चळवळीला गतिमान करावं अशी प्रेरणा घेत युवांना एक संदेश दिला। यावेळी संविधान चौकमध्ये कांशीरामजी यांच्या जयंतीप्रीत्यर्थ केक कापून एकमेकांना शुभेच्छा देत जनतेलाही त्यांनी शुभेच्छा दिल्या। बघा ग्राफिक रोड न्यूजवर। जय भीम। मी अनिकेत उत्तरमारे, बहुजन समाज पार्टी नागपूर शहर अध्यक्ष। आज मान्यवर साहेबांची 92वी जयंती। मान्यवर साहेबांनी जे कार्य, जो फॉर्म्युला या देशात दिलेला आहे 25% ते 15%, संपूर्ण राजकीय पक्ष त्याच फॉर्म्युल्यावर आज राजकारण करत आहेत। मान्यवर साहेबांची दूरदृष्टी जे की बाबासाहेबांच्या विचारधाराला घेऊन चालणारी, बहुजन महापुरुषाला घेऊन चालणारी आहे आणि आज मान्यवर साहेबांच्या विचारधारेला वाचून समजून संपूर्ण युवा मोठ्या प्रमाणात आज बहुजन समाज पार्टीमध्ये काम करत आहेत। समाजकार्य मोठ्या प्रमाणात करत आहेत। विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत होत आहेत। राईट टू एज्युकेशन सारखे मोठे मोठे प्रश्न आज बहुजनाचे मुलं या मनुवादी सरकारच्या विरोधात जाऊन कोर्टात जाऊन लढत आहे, जिंकत सुद्धा आहे। त्यामध्ये असे मोठे मोठे कार्य आज बहुजन समाज पार्टीचे जे सरकार नसली तरी आम्ही या न्यायालयाच्या माध्यमातून करतो आहे आणि 4 वेळा बहुजन समाज पक्षाचे सरकार मान्यवर काशीराम साहेबांनी आणलं आणि बहिणजीला 4 वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनवली। आज मोठ्या प्रमाणात मी युवांना आमंत्रण करतो की नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात त्यांनी बहुजन समाज पक्षात यावं आणि नागपूरसुद्धा आम्ही बहुजन समाज पार्टी सरकार महानगरपालिकेत नक्कीच बसू। आम्ही या विधानसभेत सुद्धा आमचे आमदार निवडून आणू, लोकसभेत सुद्धा आमचे खासदार निवडून आणू। ही ताकद आम्हाला या ठिकाणी निर्माण करायची आहे। म्हणून आम्हाला या बहुजन समाजाचे युवा कार्यकर्ते त्यात या मोठ्या प्रमाणात पाहिजे आणि युवा जुळलेले आहेत। फक्त वरिष्ठांनी आमच्याकडे प्रॉपर लक्ष दिलं पाहिजे, वरिष्ठांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे। नवीनच जिम्मेदारी तुम्हाला मिळालेली आहे नागपूर शहरचे अध्यक्ष म्हणून, तर समोर तुम्ही काय करण्याचं तुमचं म्हणजे हे आहे ध्येय आहे? समोर आमचं असं का की पक्षाला कशा पद्धतीने वाढवायचं, लोकांच्या समस्या कशा सोडवायच्या। आमच्या नागपूर शहरात आमच्या बहुजन समाज पक्षाची एक नगरसेविका आहे। आम्ही प्रत्येक एक सुपर संडे नावाचा एक कार्यक्रम नागपूर शहरात राबवू असं माझा विचार आहे। वरिष्ठांसोबत बोलायचा आणखी प्रत्येक संडेला प्रत्येक एरियात जाऊन तो एरिया फिरायचा आणि त्या एरियाच्या लोकांच्या समस्या जाणून घ्यायच्या आणि लगेच त्या महानगर तिथल्या झोनमध्ये त्याचे प्रश्न जाऊन सोडवायचा प्रयत्न करायचा। सोडवत नसेल तर त्यांच्या अंगावर बनायचं, कारण की जोपर्यंत आपण त्यांच्यावर आरेला कार्य उत्तर देऊ नये तोपर्यंत ते आपले कामं करतील नाही। म्हणून आपल्याला आरेला कार्य उत्तर द्यावं लागेल आणि हे काम आम्ही आता येणाऱ्या नागपूरच्या संपूर्ण बॉडी जेव्हा बनेल तेव्हा आम्ही लगेच सुरू करू आणि मोठ्या प्रमाणात तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल आणि मोठ्या प्रमाणात लोकसुद्धा जुळतील हे बोलतो। आणि आज काशीराम साहेबांच्या जयंतीनिमित्त हा प्रण घेतो की नक्कीच या येणाऱ्या 5 वर्षामध्ये नागपूर शहरात आम्ही बहुजन समाज पार्टी नगरसेवक निवडून आणू, मोठ्या प्रमाणात निवडून आणू आणि सरकार सुद्धा बसू। जय भीम। बढिया। आज बहुजन नाईक मान्यवर कांशीराम यांची 92वी जयंती आहे आणि त्या उपलक्षामध्ये भारतातच नव्हे तर पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जवळपास 27 देशामध्ये मान्यवर कांशीरामची जयंती साजरी केलेली जात आहे। त्यानुसार बहुजन नाईक मान्यवर कांशीरामची जयंती आम्ही का साजरी करावी, महापुरुषांची जयंती आम्ही का साजरा करावं, आमच्या समोर एक प्रश्न आज भारताच्या परिस्थितीला घेऊन प्रश्नचिन्ह आहे। कारण या भारतामध्ये बहुजन नाईक मान्यवर कांशीरामजी बाबासाहेबांच्या नंतरचा जो संघर्ष आहे तो अविरतपणे संघर्ष राबवलेला आहे आणि जो अथक प्रयासातून बहुजनांनाही सत्तेत भागीदारी होऊ शकते हा प्रयास त्यांनी साधून उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचा 4 वेळा
सरकार आणलेलं आहे आणि एका दलित मुख्यमंत्री पहिल्यांदा उत्तर प्रदेशमध्ये बहन मायावतीच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेलं आहे. आज पूर्ण भारतामध्ये जितके राजकीय पक्ष आहेत त्या बहुजन नायक मान्य कांशीरामजींनी 1585चा जो फॉर्म्युला दिला होता त्यावर चालू आहेत. आज काँग्रेस हो, भारतीय जनता पक्ष असो किंवा इतरही तत्सम छोटे मोठे पक्ष असो, ते सर्वजण आपले आपले अधिकार या राजकीय पक्षातून मागत आहेत आणि तेव्हा या राजकीय पक्षांचं विरोधाभासामध्ये किंवा त्याच्या मानसिकतेमुळे त्यांना मान्य कांशीरामजींची कमी आणि त्यांनी केलेलं कार्य आज त्यांना लक्षात घ्यावं लागत आहे. आणि म्हणूनच आज पूर्ण भारतामध्ये काँग्रेस असो, भारतीय जनता पक्ष असो, ही विषमतावादी विचारांचे सरकार आहे. आज बहुजन नायक मान्य कांशीरामजींची जयंती साजरी करत आहेत. ही विचारधारा मान्य कांशीरामजींना बाबासाहेबांकडून मिळालेली आहे आणि आज आमचा एकच प्रण असायला पाहिजे की बहुजन नायक मान्य कांशीरामजींनी ज्या बहुजन समाजाला प्रेरित करून तुम्ही सत्तेमध्ये आपण म्हणजे भागीदारी देऊ शकतात, त्या सर्व समाजाला आम्हाला पुन्हा एकदा त्यांचा मनोबल उंचवायचं आहे आणि त्यांना सांगायचं की तुम्ही या देशाची शासनकर्ती जमात व्हा, जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. इतकंच मी आपल्याला सांगू इच्छितो आणि महाराष्ट्रासाठी आपल्या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो की बहुजन समाज पक्षाला मजबूत करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी तरुण आज तयार आहेत. फक्त पक्ष नेतृत्व जे आहे ते या महाराष्ट्राकडे थोडंसं लक्ष द्यावे आणि या तरुणाला भागीदारी द्यावी. इतकंच सांगतो. पुन्हा एकदा आपण सर्वच्या माध्यमातून बहुजन नायक मान्य कांशीरामजींच्या 92व्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, भारत, जय संविधान. आशिष भाऊ फुलझेले आपल्याला मनोगत व्यक्त करतील अशी मला सर्व संत महापुरुषांना अभिवादन करतो. आदरणीय मान्यवर कांशीराम साहेब यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. जिस समाज की राजनीतिक जड़ें कमजोर होती है वो समाज कभी प्रगति नहीं कर सकता. हे गुरुमंत्र मान्यवर कांशीराम साहेबांनी त्यावेळेस दिले होते. कांशीराम साहेबांनी त्यावेळेस त्यांना माहित होतं की कुठेतरी जर आम्हाला या देशामध्ये आपली सत्ता प्रस्थापित करायची आहे तर त्यांनी त्यावेळेस भाजपच्या लोकांना जोडलं भाजपच्या माध्यमातून आणि अर्थकारणाची एक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर त्यांनी सर्वसामान्य सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात केले आणि लोकांना जोडून पुढे जाऊन हे राजनीतीमध्ये त्यांनी त्याचं विलीनीकरण केलं. हे सर्व आपल्या समोर आहे. कांशीराम साहेब म्हणत होते की आपण जो मुवमेंट बाबासाहेबांनी या 108 महापुरुषांनी पर्यंत आणला तो मुवमेंट आपण समोर नेला पाहिजे. आणि खरंच म्हटलं तर आज केवळ जय जयकार करून चालणार नाही आम्हाला, तर त्यांच्या विचारांवरही चालावं लागेल. त्यांनी ज्या पद्धतीने संघर्ष घेतला तो संघर्ष आम्हाला पुन्हा रेटावा लागेल. आज परिस्थिती अशी आहे की आज आपण म्हणजे एक शोकांतिका आहे या महाराष्ट्रामध्ये की आपण खूप कमजोर स्थितीमध्ये आहोत. या धर्तीवर जर आम्ही पाहिलं तर उत्तर प्रदेशमध्ये आजही आमचा मोठ्या प्रमाणात बोलबाला आहे, मोठ्या प्रमाणात आमची शक्ती आहे. कारण यापूर्वी आम्हाला अनुभव आहे 4-4दा बहीणचे मुख्यमंत्री बनले आणि त्या बहीणचे मुख्यमंत्री बनल्यानंतर तिथे किती मोठ्या प्रमाणात चेंजेस करण्यात आले. त्या ठिकाणी प्रत्येक घरच्या लोकांना रोजगार देण्यात आला. त्या ठिकाणी प्रत्येक वस्ती मोहल्ल्यामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आली. त्याचबरोबर शिक्षणाचे मोफत शिक्षणाची सुविधा करण्यात आली. एवढंच थांबून चाललं नाही तर त्यांनी विद्यापीठात सुद्धा बुद्ध युनिव्हर्सिटीच्या नावाने त्या ठिकाणी बनवली. एवढे सारे शक्य झाले सत्तेमुळे. आमच्या महाराष्ट्रामध्ये शोकांतिका अशी आहे की आम्ही सत्तेच्या खूप दूरवर आहोत. आता आम्ही जर खऱ्या अर्थाने जर बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते असू किंवा आम्ही या महापुरुषांच्या विचारधाराला घेऊन चालणार असू तर आम्ही संकल्प घेतला पाहिजे की नाही अभी हमारे महापुरुषों ने करके दिखाया तो हम भी उनके राह पे चल के हम भी इस देश में अपने महाराष्ट्र में अपनी जो राजनीतिक जड़ें इसे मजबूत करेंगे और हम भी यहाँ से नगर सेवक या नगराध्यक्ष या बोलो आमदार या खासदार ये सब हम महाराष्ट्र से चुन के लाने का ताकत पैदा करेंगे. वो ताकत तब पैदा होगी जब तक कि हम रास्ते पे नहीं उतरेंगे, हम ग्राउंड में नहीं उतरेंगे. हमारे को बस्ती बस्ती में जाना पड़ेगा. बस्ती बस्ती में जाके हमारे को उनकी समस्याओं को सुनना पड़ेगा. उनकी समस्याओं को सुन के उनकी समस्या का निराकरण करना पड़ेगा और उनको उन सारी चीजों के अलावा सबसे बड़ी हमारी सबसे बड़ी ड्यूटी होती है कि उनको इन महापुरुषों की विचारधारा बताना पड़ेगा.
पड़ेगा। जिस दिन वो महापुरुषों की विचारधारा समझेंगे उस दिन वो आदमी हमारे से 100% जुड़ेगा, क्योंकि ये लड़ाई कोई हमारी इशू बेस्ड लड़ाई नहीं है, हमारी लड़ाई कोई विचारधारा की है। इस देश में अभी तक हमने देखा है कि मनुवाद ने किस तरह से हमारे को खोखला कर दिया है। हमारे को अगर इसके विरोध में अगर हमारे को कुछ बड़ा करना है तो हमारे को अपने आप को बड़ा करना पड़ेगा, हमारे को लोगों के बीच में जाना पड़ेगा, लोगों के बीच में जाके हमारे को काम करना पड़ेगा। केवल हम यहाँ पर कार्यक्रम लेने तक सीमित नहीं रहेंगे। आज के बाद हमने निर्णय लेना चाहिए कि हमारी जहाँ में हम जहाँ जिस बस्ती से आते हैं उस बस्ती में जाके हम इतना काम करेंगे, इतना काम करेंगे कि लोगों के जहन में सिर्फ और सिर्फ हमारा हाथी रहेगा, हमारी विचारधारा रहेगी। अगर हम सही मायने में आज के दिन अगर अभिवादन करना चाहते हैं तो हमारे को काम से अभिवादन करना पड़ेगा, ना कि बातों से। इतना बोल के मैं अपने शब्द को विराम देता हूँ। जय हिंद, जय भारत, जय कैसर। तर या कार्यक्रमानिमित्त बहुजन नायक माननीय कांशीराम साहेबांना आपण विनम्र अभिवादन करत आहोत। तर त्यावेळी त्यांनी केलेल्या कार्याचंही आपल्याला आपल्या माध्यमातून पुरजोरपणे त्याला पूर्ण करावं लागेल। कारण एखाद्या माणसाला आपण जेव्हा आठवतो तर नुसता तो व्यक्ती कसा होता, त्याचे विचार कसे होते, त्याने काय केलं, या तिन्ही गोष्टीला मिळून आपण त्याला पूर्णपणे आठवत असतो। आणि तेव्हा त्याच्या आठवणीला आपण उजाळा देताना नुसतं सांगण्यासाठी नसायला हवं। आपल्याला जितकं जमेल तेवढं आपल्या प्रकारे त्याचं कर्तृत्व आपल्याला समाजात रुजवण्याचा प्रयत्न करायला हवं। इतकंच पोलिसांनी आपण सर्व या कार्यक्रमाला इथे उपस्थित झाले, कुठलंही कुठलंही आमंत्रण न करता आमच्या स्वप्नील भाऊंनी एक प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला आपण सर्वांनी यश दिलं। विशेष करून प्रोटोकॉल पाळत आपल्या शहराचे नवीन शहर अध्यक्ष अनिकेतजी किशोर मारे ही उपस्थित झाले। या प्रसंगी आपण सर्वांचे धन्यवाद मानत नाही, आपण आले खूप बरं झालं। आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही जी बहुजन चळवळीची जी विचारधारा आहे ती घरोघरी आपण सर्व पसरूया, या दिवशी प्रण करूया आपण आणि इथेच थांबूया। धन्यवाद। जय भीम, जय भारत। यानंतर जन्मलेल्या तमाम महापुरुषांना मी देवाला अभिवादन करतो, वंदन करतो, नमन करतो। आज मान्यवर साहेबांची जयंती, मान्यवर साहेबांचा संघर्ष बामसेफ BS4 ते BSc पर्यंत सगळ्यांनी वाचला असेल, ऐकला असेल। आज एक युवा म्हणून मला या नागपूर शहराची जबाबदारी दिली। मी या बहुजन समाज पार्टीने दाखवलेला विश्वास नक्की खरा उतरवायचा प्रयत्न करेल। जितके प्रामाणिक कामं करता येईल, जितके युवा या शहरामध्ये नेतृत्वान उभे करता येईल तो प्रयत्न माझा राहील। आणि जितके विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण सोडू शकू, कारण की युवांनाच माहिती की विद्यार्थ्यांचे प्रश्न काय। कारण की आपण सगळ्यांना माहिती की बसपामध्ये नेते खूप आहेत, प्रश्न उपस्थित करणं व त्याचे उत्तर काढणं हे अजूनपर्यंत जमलं नाही आहे आणि हे फक्त युवाला जमेल। म्हणून एक युवा म्हणून आज मान्यवर साहेबांच्या जयंतीनिमित्त हे प्रण घेतो की युवाचे प्रश्न सोडवायचा मी पूर्ण प्रयत्न करीन। या ठिकाणी बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। आज बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहब को भी अभिवादन करता हूँ। हमारी नेता आयरन लेडी बहन कुमारी मायावती, जिनके नेतृत्व में हमको काम करने का मौका मिल रहा है, उनको भी धन्यवाद करता हूँ। बहुजन समाज के सभी विधानसभा के पदाधिकारी कार्यकर्ता यहाँ पे आए हैं। साथियों, आप सभी को पता है कि ये कारवां, ये मूवमेंट फूले साहब ने चालू किया था, साहू महाराज जी ने चालू किया था, बाबा साहब ने चालू किया था, और कांशीराम साहब जो हमारे 108 महापुरुष है वो पूरे बहुजन समाज तक लेके गए। और उन्होंने इस कारवां को आगे बढ़ाते हुए जो SC ST OBC के जो लोग हैं, जो आज़ादी के पहले और आज़ादी के बाद जिनको पूछा नहीं जाता था, और जो बाबा साहब का सपना था कि हमको इस देश की शासन करती जमात बनाना है, उन्होंने
उनके अंदर एक चेतना जगाई और उस चेतना से आज बहुजन समाज पार्टी उत्तर प्रदेश की चार चार बार सरकार बनाई और इतने बड़े सूबे की, इतने बड़े राज्य की चार बार हमारी बहन जी मुख्यमंत्री रही। ये कांशीराम साहब का बहुत बड़ा त्याग था, बहुत बड़ा समर्पण था और इसी को ध्यान में रखते हुए आज बहुजन समाज पार्टी देश की सबसे बड़ी तीसरे नंबर की पार्टी है और हमको समर्पित रहना पड़ेगा, समर्पित होना पड़ेगा, तब जाके हम तीसरे नंबर से पहले नंबर की पार्टी बना पाएंगे। और बहन जी को हमारा जो संकल्प है, जैसे हमारे आशीष भाव कहते हैं कि हमको संकल्प लेना चाहिए हर बार कोई भी चीज काम करने के पहले। अगर हमने संकल्प लिया तो हम निश्चित बहन जी को इस देश का प्रधानमंत्री भी बना पाएंगे, ऐसा मुझे लगता है। इतना ही बोलकर मैं अपने दो शब्द कहता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।